विरोधक नेहमीच असं काहीतरी बोलत असतात. मागच्या निवडणुकीत काय झालं आपण पाहिलं. आगे आगे देखो होत आहे क्या आहे का काही चान्स आपलं? 100% chance. प्रयत्न चालू आहे. शेवटी असं आहे, निवडणूक याच्यात दोनच हे असतात निर्णय, एक तर हार एक तर जीत. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आणि यावेळेस जे उमेदवार आहेत त्यामध्ये जयंत पाटील जे आहेत, त्यांचा सर्व पक्षांशी असलेला संबंध पाहता पुढे काय काय राजकीय गणितं होतात, पक्षश्रेष्ठी काय काय निर्णय घेतात, त्याप्रमाणे वोटिंग होणार. आमदार साहेब, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अटी शिथिल करण्यात याव्या असं महाराष्ट्रातून सर्वात प्रथम आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती. काय अटी शिथिल करण्यात आलेल्या आहे आणि आपल्या मतदारसंघातील महिलांना आपण काय आवाहन करू? यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की ज्यामध्ये कुटुंब प्रमुखाचं 5 एकराची अट टाकण्यात आली होती, ती अट शिथिल करण्यात आली आहे. डोमिसाईल सर्टिफिकेटची अट शिथिल झालेली आहे. आणि 60 जो वयोगट टाकण्यात आला होता तो 60वरनं 65 झालेला आहे. आणि त्याचसोबत ही आम्ही अशी मागणी केली होती की 15 दिवसामध्ये ही नोंदणी होऊ शकणार नाही प्रभावीपणे. तर आता त्यांनी नोंदणीची ही जी तारीख आहे ती 2 महिने वाढवली. आता गर्दी करत आहे अनेक सेंटरवर, महिलांसाठी काय आवाहन करा? मी महिलांना एकच आवाहन करणार आहे की कोणीही काहीही पॉम्पलेट वाटतात आहेत, कोणीही काहीही सांगतात आहेत, कोणावरही भरोसा ठेवू नका. शासकीय सेतू किंवा तहसील कार्यालय, आम्ही नगरपालिकेला विनंती केली की तिथे एक नोंदणीचा कक्ष आपण उभा केला पाहिजे. आज 1-2 दिवसात माझी त्यांची मीटिंग होणार आहे. तर शासकीय कार्यालयामार्फतच सगळ्यांनी आपापले फॉर्म भरावे. चुकून आपले फॉर्म कोणाच्या हाती दिले आणि ते जर भरले गेले नाही तर ते त्या लाभातून बाजूला होतील, त्यांना लाभ मिळणार नाही. कोणी भूलतापा देऊन कोणालाही जमा करून, लोकांना जमा करून काही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या भूलतापांना आपण बळी पडू नका. शासकीय कार्यालयामध्ये नियमाने आपण फॉर्म भरा. सर्वांचे फॉर्म आम्ही त्याच्यामध्ये निवडण्यास आदेश देणार.